राष्ट्रीय मत्स्यिकी विकास मंडळ हैदराबाद आणि मत्स्य व्यवसाय विभाग महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने नीलक्रांती योजनेअंतर्गत शोभिवंत मत्स्य व्यवसाय या विषयावर 3 दिवसीय कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रम विद्याभारती महाविद्यालयामध्ये राबवण्यात येत आहेत। प्रशिक्षणामध्ये तारापोरवाला मत्स्यालय मुंबईचे पुलकेश कदम, निखिल नागोटकर यांचे प्रात्यक्षिकांसह मार्गदर्शन मिळत आहे। शोभिवंत मासे उद्योगातून रोजगार निर्माण होण्यासाठी मोठा वाव असल्याचं प्रतिपादन विद्याभारती शिक्षण मंडळाचे अध्यक्ष रावसाहेब शेखावत यांनी केलं। अतिशय कमी गुंतवणुकीत करता येणारा हा व्यवसाय असून अमरावती विभागामध्ये रंगीत मासे उद्योगास चालना देण्यासाठी तरुणांनी पुढे येण्याची गरज असल्याचं मत्स्य व्यवसाय विभागाचे प्रादेशिक उपायुक्त विजय शिखरे यांनी म्हटलं। यावेळी विद्याभारती महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉक्टर PS यंकर, सहाय्यक आयुक्त मत्स्य व्यवसाय बिसने, सहाय्यक मत्स्य व्यवसाय विकास अधिकारी बालाजी पवार, श्रीमती निलेश्वरी वरेकर उपस्थित होत्या। सदर प्रशिक्षण विनामूल्य असून अमरावती, अकोला, बुलढाणा, वाशिम, यवतमाळ, हिंगोली, जालना, नाशिक व नागपूर जिल्ह्यामधील प्रशिक्षणार्थी सहभागी झाले आहेत। यामध्ये तरुणांचा व महिलांचा मोठ्या प्रमाणात सहभाग आहे। विदर्भ न्यूज, अमरावती।